नमस्कार. माणसाचं जीवन काय? एक पिकलं पान, एक निर्जीव पान. मग एवढा थाटमाट कशाला? एवढी हाव लालच कशाला? हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. माणसाचं जीवन काय? एक पिकलं पान आहे, एक निर्जीव पान आहे. मग एवढा थाटमाट कशाला? एवढी लालच हाव कशाला? माणसाचं काही खरं नाही, माणसाच्या जीवनाचं काही खरं नाही. माणूस केव्हा नष्ट होईल, माणूस केव्हा संपेल, त्याचं जीवन केव्हा संपेल, ते केव्हा वर जाईल, हे काही सांगता येत नाही. माणसाचं जीवन माणसाच्या हातात नाही. त्याला वेळ केव्हा नेईल, काळ केव्हा नेईल, काही सांगता येत नाही. म्हणून जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत समाधानाने जगा, आनंदाने जगा, प्रसन्नतेने जगा. आनंदी राहा, प्रसन्न राहा, कष्ट करा, मेहनत करा, आनंदाने जीवन जगा. आपल्या जीवनाचं काही खरं नाही. आपण केव्हा जाईल, केव्हा संपू, केव्हा उद्ध्वस्त होऊ, हे काही सांगता येत नाही. मग एवढा थाटमाट कशाला करता? एवढी हाव कशाला करता? एवढं लालच कशाला करता? काय तुमचं जीवन तुमच्या हातात आहे? नाही. तुम्ही कमावलेला पैसा सोबत नेणार आहात? नाही. तुम्ही जे कमवता सर्व काही सोबत नेणार आहात का? नाही. कपडे असो, घर असो, संपत्ती असो, काही असो, तुमच्यासोबत काही येणार नाही. म्हणून एवढी मरमर कशाला करता? एवढी धडपड कशाला करता? एवढी लालच कशाला करता? एवढी हाव कशाला करता? एवढा थाटमाट कशाला करता? या संपत्तीसाठी, या पैशासाठी भांडण कशाला करता? तंटा कशाला करता? झगडे कशाला करता? या पैशासाठी स्वतःचा जीव धोक्यात का घालता? या पैशासाठी आपलं जीवन, सुखी जीवन दुःखमय का करता? अरे तुम्ही एक ना एक दिवस तर जाणारच आहात. ते केव्हा जाणार आहात पता नाही. कारण जीवनाचं काही खरं नाही. आताही जाऊ शकतो, क्षणातही जाऊ शकतो जीव. आताही जाऊ शकतो, एका दिवसात जाऊ शकतो, केव्हाही जाऊ शकतो. म्हणजे जीवनाचं काही खरं नाही, माणसाचं काही खरं नाही. कारण माणसाचं जीवन केव्हाही संपू शकतं. म्हणून जोपर्यंत जीवन आहे, जोपर्यंत आपला जीव आहे, तोपर्यंत आनंदाने जगा, प्रसन्नतेने जगा, सुखी समाधाने जगा, सावधानतेने जगा. जास्त हाव लालच करू नका, जास्त अहंकार करू नका. अहंकार काय कामाचा? हाव काय कामाची? लालच काय कामाचं? मी तूपणा काय कामाचा? भांडण काय कामाचं? एवढा थाटमाट काय कामाचा? एवढा गर्व काय कामाचा? अरे तुम्ही तर एक ना एक दिवस जाणार आहात, पण केव्हा जाणार आहात काय माहीत नाही. आता जाऊ शकता, लगेच जाऊ शकता, काय पता नाही. म्हणून आनंदाने जगा. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत उल्हासनाने, आनंदाने, प्रसन्नतेने जगा. जगा, जगू द्या. समाधानाने जगा, सुखाने जगा, आनंदाने जगा. हे माझं, ते माझं असं करू नका. हे माझाच आहे, ते माझं आहे. हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, असं करू नका. कारण कुणाचंही काहीच नाही. घर असो, पैसे असो, कपडे असो, काहीच आहे हो, कुणाचं काहीच नाही. हे सर्व काही ठेवून आपल्याला वर जावं लागणार आहे. आपण रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हाताने आपल्याला जावं लागणार आहे. खाली हात आहे, खाली हात जाएगा. म्हणून पैसा पैसा करू नका, माझं माझं करू नका, तुझं तुझं करू नका, अहंकार ठेवू नका, लालच ठेवू नका, हाव ठेवू नका. जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत आनंदाने, समाधानाने जगा, मस्त जगा, आनंदाने जगा. या पैशासाठी, या रंगीन कागदासाठी, या चिटोरीसाठी भांडण करू नका, तंटा करू नका, झगडे करू नका. आपलं नातं, प्रेमाचं नातं संपवू नका. प्रेम, सत्यता, एकता नष्ट करू नका. सुंदरपणा नष्ट करू नका.
सुंदर जीवन नष्ट करू नका. पैसा काय आज येतो उद्या जातो. म्हणून प्रेमाने राहा, आनंदाने राहा, प्रेम ठेवा, एकमेकावरती प्रेम करा, प्रेमानं राहा, संसार प्रेमाने फुलवा, रिश्ते नाते प्रेमाने फुलवा. प्रेम ठेवा, सत्यता ठेवा, एकता ठेवा, चांगुलपणा ठेवा, माणुसकी ठेवा, सुंदरता ठेवा, चांगले विचार ठेवा, छान छान विचार ठेवा, ज्ञानबुद्धीचा चांगला उपयोग करा. चांगुलपणा ठेवसाल, समाधान ठेवसाल, माणुसकी ठेवसाल, सुंदरता ठेवसाल, सुंदर विचार ठेवसाल, चांगलं वागसाल, चांगलं बोलसाल, चांगलं राहसाल, चांगलं वर्तन करसाल, परिस्थितीचा बिकट परिस्थितीचा सामना करसाल तर तुमचं जीवन सुंदर होईल. जर तुम्ही चांगलं वागले, चांगलं बोलले, चांगलं राहिले, चांगलं वर्तन केलं, चांगला व्यवहार केला, माणुसकी ठेवली, माणुसकी जपली, नम्रता ठेवली, आपल्या ज्ञानबुद्धीचा चांगला उपयोग केला, दुसऱ्यांसाठी जगले, सर्व गुणवत्ता चांगली ठेवली, चांगल्या गुणाची सांगड घातली तर तुमचं माघाऱ्यासुद्धा नाव निघतं. तुम्ही गेल्यानंतरसुद्धा सर्वजण तुमचे नाव घेतात, सर्वजण तुम्हाला चांगलं म्हणतील. म्हणून चांगलं राहा, आनंदाने राहा, मजेनं राहा. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत चांगलंच जगा, समाधानी जगा. कोणाला न फसवता, कोणाला न लुबाडता, कोणाचे पैसे न बुडवता, कष्टाने मेहनतीने जीवन जगा. कोणाचे पैसे बुडू नका, कोणाला लुबाडू नका, कोणाला फसवू नका, अहंकार ठेवू नका, कोणाचं नुकसान करू नका, कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कोणावर वाईट नजर ठेवू नका, कोणाच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवू नका, कोणाच्या ज्ञानावर, संपत्तीवर, गुणावर जळू नका.